हाय मंडळी, नमस्कार. कसे आहात सगळे? घर रोडवर असल्यामुळे काय होतं की खूप जास्त धूळ होते घरामध्ये. आणि बाहेरच्या पोर्चमध्ये धूळ जर साफ केली नाही तर तेच धुळीचे पाय घरामध्ये येतात आणि घरामध्ये मग धूळ धूळ होते. त्यामुळे रोज हा पोर्च साफ करावाच लागतो. त्यासाठी आधी मी पहिले सगळं स्वच्छ झाडून घेतेय. परत परत तेच तेच काम करायला बोर होतं. त्यामुळे कसं आहे, सकाळी हे काम एक केलं ना की मला मनाला शांतता वाटते की चला आता तरी कमीत कमी घरात धुळीचे पाय येणार नाहीत. सगळं पटापट झाडून काढलं. त्यानंतर त्यानंतर सगळं आवरून घेतलं आणि पोछा मारायला घेतला. पटपट पोछा मारून घेतला. वरतून खाली आणल्यानंतर काही जे कपडे आहेत ते मी बाजीवरच ठेवते, म्हणजे पटकन घेता येतात. मागायची गरज पडत नाही घरातल्या लोकांना. पटपट घेऊन पटापट सगळ्या अंघोळी करतात. कारण आता ऊन खूप झालंय आणि उन्हामुळे काय होतं की गच्चीवर उन्हात जाऊन कपडे वाळू घालायला फार जीवावर येतं. त्यामुळे पटापट अंघोळी झाल्या की बरं पडतं. आज नाश्त्यामध्ये मी मूग डाळ डोसा करणार आहे, त्याची रेसिपी सांगते. त्यासाठी मुगाची डाळ किंवा मूग, अख्खे मूग मी रात्री भिजवून ठेवले पाण्यामध्ये. आता त्यामध्ये ह्या 2 मिरच्या घातल्यात. त्यानंतर लसूण घालणार आहे. 6 ते 7 पाकळ्या लसूण घालणार आहे. कोथिंबीर, थोडंसं आल्याचा तुकडा, त्यानंतर जिरं, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं. नंतर डोश्याच्या तव्याला तेल लावायचं आणि त्यावर आपण जसा डोसा घालतो, धिरडं घालतो त्याचप्रमाणे हे मुगाचा डोसा सुद्धा घालून घ्यायचा आणि छान क्रिस्पी होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचा. दोन्ही साईडनी भाजल्यावरती काढून घ्यायचा आणि चटणीसोबत खायला घ्यायचा. खूप छान होतो, हेल्दी आहे. तर घर म्हटलं की कामं काही संपत नाहीत. ही बास्केट खूप दिवसाची आवरायची होती. बघा किती प्लॅस्टिकच्या पिशव्या निघतायत त्याच्यातून. ही प्लॅस्टिकच्या पिशव्या जमा करायची सवय मला माझ्या आजीकडनं लागली आहे. जेव्हा माझी आजी जमा करून ठेवायची ना या पिशव्या, तेव्हा मी आजीला म्हणायची, अगं आजी तू कशाला या सगळ्या पिशव्या जमा करत बसलीयस? काय काम पडणार याचं? पण आता जेव्हा मी यामध्ये पडली आहे, तेव्हा मला त्या पिशव्यांची काय गरज आहे, काय नीड आहे हे कळलं. त्यामुळे मी या सगळ्या पिशव्या जमा करते आणि ठेवून देते. आणि गरजेला ह्या पिशव्या खरोखर कामी पडतात. आणि प्रत्येक वेळेस या पिशव्या बघितल्या की मला माझ्या आजीची आठवण येते की खरंच काही काही जुन्या गोष्टी, काही काही ज्या म्हणजे आपल्या आजी वगैरे ज्या असतात ना, त्यांना असं गोष्टी सांभाळून ठेवायची खूप सवय असते. आजकाल कसं आहे, सगळं आपल्याला बाहेर गेलं की सगळं मिळतं. त्याच्यामुळे आपल्याला गोष्टी साठवून ठेवणे, गोष्टी व्यवस्थित ठेवणे ह्याची थोडं कमी. त्याचप्रमाणे मी बघा हे असे डब्बे आहेत. काही भाजी आणतो आपण कधी विकत किंवा सोनपापडी असेल त्याचे डबे. हे असे सगळे डबे सुद्धा मी जमा करून ठेवलेले आहेत. कधी कोणाला डब्बा द्यायचा असेल, कोणाला काहीतरी भाजी विशेष काहीतरी केली आणि ती जर कोणाला डब्यात घालून द्यायची असेल तर उपयोगास पडतात. हे मीठ आहे. हे मीठ मी कुकरमध्ये किंवा पॅनमध्ये घालण्यासाठी वापरते. जेव्हा आपण केक करतो तेव्हा हे मीठ खाली मी टाकत असते आणि केक करते. व्हीट फ्लोअरचा केक किंवा रव्याचा केक, असे हेल्दी केक बनवायचा ट्राय करत असते. तर तेव्हा त्याचा जास्त उपयोग पडतो.
भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.